नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। चंद्रपूर लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी वेगवेगळ्या क्षेत्रातील सामाजिक संघटना चंद्रपूर, वणी, आर्णी लोकसभा मतदारसंघातील भाजपा महाविकास आघाडीचे उमेदवार नामदार सुधीर मुनगंटीवार यांना जाहीर पाठिंबा देत आहेत। महिला पतंजली योग समिती महाराष्ट्र, पालेवार भोई समाज चंद्रपूर, चंद्रपूर जिल्हा साऊंड सिस्टम असोसिएशन चंद्रपूर, राष्ट्रीय हिंदू महासभा भारत, राष्ट्रीय संघर्ष समिती EPS 95 चंद्रपूर जिल्हा, सोनार समाज चंद्रपूर जिल्हा, विश्व ब्राह्मण पांचाळ सेवा समिती जिल्हा चंद्रपूर यांच्यासह अनेक सामाजिक संघटनांनी नामदार सुधीर मुनगंटीवार यांना निवडून देण्याचा संकल्प हाती घेतला। सुधीर भाऊंसारखा आपल्या हक्काचा उमेदवार निवडून यावा यासाठी अनेक संघटना सरसावल्या आहेत। येणाऱ्या 19 एप्रिल रोजी चंद्रपूर वणी आर्णी लोकसभेची निवडणूक, या निवडणुकीत चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्रामध्ये विकासाचं राजकारण हेच या निवडणुकीत विकासाचे मुद्दे हेच या केंद्रस्थानी असणार आहे। या विभागाचे पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमध्ये अनेक विकासाची कामे केली आहे। चंद्रपुरामध्ये सैनिक शाळा असेल, बॉटनिकल गार्डन असेल, अनेक रामसेतू पुलिया असेल, असे अनेक विकासाची कामं केली आहे। त्या विकासाच्या मुद्द्यावर चंद्रपूर वणी आर्णी लोकसभेचे उमेदवार म्हणून सुधीर भाऊ या निवडणुकीत उभे आहे। मला विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये सुधीर भाऊंसारखा कधीही जात धर्म पंथ न पाहणारा उमेदवार या निवडणुकीमध्ये उभा आहे। त्यांनी गेल्या 30 वर्षापासून या विभागाचे आमदार, कधीकाळी मंत्री, या महाराष्ट्राचे वित्तमंत्री अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत। म्हणून आपण केवळ या विभागामध्ये कधीही जातीचं पातीचं राजकारण झालेलं नाही, जात पात हा जिल्हा कधीच बघितला नाही। अनेक निवडणुकात नरेभाऊ कुगलिया, हंसराज्य अहिर यासारखे उमेदवारही या लोकसभेने बघितले आहेत। म्हणून या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये जातीपातीचं फार राजकारण आहे असं मला कधीही वाटलं नाही। म्हणून विकासाचा मुद्दा हाच या निवडणुकीमध्ये अग्रस्थानी राहील आणि जो कोणी या चंद्रपूर लोकसभा निवडणुकीमध्ये विकासाचा शब्द जनतेला देईल त्यालाच लोक मतदान करतील। अनेक मुद्दे असे आहेत की ज्या मुद्द्यावर काँग्रेसने कधी लक्षच दिलं नाही आणि काँग्रेस हा पक्ष फार काही जिल्ह्यामध्ये रुजवता आला नाही। अशा लोकांनी सुधीर भाऊंसारख्या माणसावर आरोप करणे म्हणजे हे पूर्णपणे खालच्या पातळीवर जाऊन आरोप करण्यासारखं करत आहे। म्हणून या निवडणुकीत जातीपातीच्या राजकारणाला कधीही या जिल्ह्याने स्थान दिलेलं नाही आणि थाराही दिलेला नाही आहे। म्हणून या निवडणुकीत विकास हाच प्रामुख्याने मुद्दा राहील।